ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळा आता पुण्यामध्ये दाखल झालाय। टाळ मृदुंगाचा अखंड निनाद आणि भगव्या पताका हाती घेऊन डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन लाखो कंठातून घुमणारा हा आवाज तो म्हणजे ज्ञानोबा तुकारामांचा। या जयघोषामध्ये भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल झाला। पुणे शहर विठ्ठलमय झालं आणि असं असतानाच वारकरी संप्रदायाच्या भक्ती समता आणि सेवाभावाच्या परंपरेचं पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केलं। काल रात्रीपासूनच भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी सुद्धा केली होती। आज सुद्धा पालखीचा मुक्काम हा पुण्यामध्येच आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। जय हरी विठ्ठल माऊली। खरं तर माऊलींची पालखी जी आहे ती काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुक्कामी आहे। कालचा मुक्काम झाल्यानंतर आज देखील माऊलींच्या पालखीचा पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्काम असणार आहे पुण्यामधल्या। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात। खरं तर गेल्या वर्षी हे मंदिर छोटं होतं, परंतु कंजेस्टेड जागा झाल्यामुळे यावर्षी मंदिराची जागा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। वारकऱ्यांना कुठल्याही असुविधेचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनानं जे आहे ते स्थानिक प्रशासनानं जागा वाढवलेली आहे। आळंदी देवस्थानकडून प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता की जागा हलवावी, दुसऱ्या ठिकाणी हे सगळं जे आहे ते मुक्काम करण्यात यावा, परंतु भाविकांनी आणि या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनानं जे आहे ते हा श्रद्धेचा विषय असल्याचं सांगत जे आहे याच ठिकाणी मुक्काम कायम ठेवत जे आहे ते योग्य अशा प्रकारची सोय केलेली आहे। थोड्याच वेळामध्ये माऊलींची आरती होईल आणि त्यानंतर परत दर्शनासाठी जो काही 20वा माऊलींचा असेल आणि त्यानंतर परत दर्शनासाठी मंदिर जे खुलं केलं जाईल। सगळ्या अपडेट वारीच्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, त्यामुळे जुळून राहा। जय महाराष्ट्र सोबत। जय महाराष्ट्र न्यूज साठी निखिल सुकरे, पुणे।